प्रभूचेही मी आभार मानतो की आज आपल्यामध्ये वचनाचा मांडा देण्यासाठी मला त्यांनी प्रेरणा केली आणि धन्यवाद देतो त्या प्रभूला की आज जिवंतांच्या भूमीवरती आपण श्वास घेत आहोत. आमेन म्हणाल का? छातीवर हात ठेवूया, आपण छातीवर हात ठेवूया, प्रार्थना करूया. स्वर्गीय प्रभू, मी धन्यवाद देतो की आज या हृदयामध्ये तू आहेस. तुझा स्पर्श आम्हाला जाणवू दे. अंगावरती काटे, मनामध्ये आनंद आणि बुद्धी शांत असू दे. सर्व विचार जगातले आज मी बाजूला सोडत आहे आणि प्रभू केवळ तुझं चिंतन मनन आज या ठिकाणी केलं जाऊ दे. हर एक समस्या आमच्या जीवनात आहे, हर एक दुःख आमच्या जीवनामध्ये आहे, पण आज त्या दुःखापेक्षाही तू सोडवणारा महान देव आहेस. म्हणून तुला धन्यवाद देतो. ही आशा घेऊन आम्ही तुझ्याकडे येत आहोत. आज तू आम्हाला निराशा करणार नाही आहेस. आशा देणारा तू देव आहेस. तुझ्या हातामध्ये ही मंडळी मी देत आहे. मी धन्यवाद देत आहे पास्टर व त्यांची मिसेस. प्रवासात परमेश्वरा आज येत असताना त्यांचं जाण येणं तू आशीर्वादित कर. ज्या दुःखदांसाठी प्रार्थना केली त्या दुःखातून त्यांना वाचवल्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. इथून पुढची वेळ मी तुझ्या हातामध्ये येतो. माझा ताबा तू घे. मी कोणी नाही आहे, पण माझ्याद्वारे तू बोल. मी फक्त उभा राहीन. विचार तुझ्या असू देत असं देण्यान कृपेने कर. येशूच्या नावामध्ये आमेन. जोरदार येशूच्या नावामध्ये टाळ्या वाजवूया. ठीक आहे. शाळा आपण प्रत्येकाने शिकलेली आहे, बरोबर आहे ना? हो मध्ये हो म्हणत जावं. शाळा शिकलो ना, कदाचित कोणीतरी आड्याने असतं. परीक्षा कोण देतं? जो अभ्यास करतो तो देतो. पण तुम्हाला माहिती आहे का, जो अभ्यास करत नाही तो सुद्धा पेपराला बसतो. होय किंवा नाही? खरं आहे ना? दोघेही बसतात, पण गॅरंटी असते अभ्यास करणाराच पास होतो. अभ्यास करणाराच पास होतो. पण असं काही काही लोकांचं लक असतं, अभ्यास न करता पास होतात. खरं आहे का नाही? बरोबर आहे ना? पण तुम्हाला सांगू द्या, बायबलमधलं एक वर्ड्स आहे, वचन आहे. आज परीक्षा कुणाची होते माहिती आहे का? जे प्रार्थनित आहेत त्यांचीच होते. आमेन म्हणाल का? अरे इतरांची परीक्षा होत नाही आहे प्रियानो. तुम्ही कॅम्पॅरिझन करता की माझ्या जीवनात एवढं सुख दुःख का, माझ्या जीवनात इतका त्रास का. पण सांगू द्या, ते तुम्ही परीक्षेला बसणारे लोक आहात की पास होणार आहात. म्हणून वादळ येऊ दे, दुःख येऊ दे, संकट येऊ दे, विजयी तुमचा घोषित करा. हार मानू नका. म्हणून प्रगटीकरण 14 अध्यायामध्ये 7 अध्याय 14 वचनामध्ये देव म्हणतो, हे कोण आहे तुला माहीत आहे का? तो म्हणतो, योहान मला माहीत नाही आहे. तेव्हा देवाचा आत्मा त्याला म्हणतो, मोठ्या संकटातून, मोठ्या दुःखातून जे आलेले हे लोक आहेत. आमेन म्हणाल का? म्हणून आज तुम्हाला सांगू द्या, ज्या दुःखातून, ज्या त्रासातून तुम्ही आलेले आहात, तुमचं स्थान या पृथ्वीवरनं निघाल्यानंतर डायरेक्ट देवाच्या समोर असणार आहे. त्या आसनाच्या समोर आहे. म्हणून काळजी करू नका, भिवू नका. मृत्यूची छाया तुमच्यावर येईल, पण मृत्यू तुम्हाला त्रास देणार नाही. म्हणून फक्त तुम्ही योगाकडे बघता प्रियानो, पण या संकटाचा अनुभव घेऊन बघा. देव तुम्हाला सोडत नाही आहे, देव तुम्हाला टाकत नाही आहे. म्हणून आज सांगण्याचा अर्थ इतकाच आहे, परीक्षेत पडल्यानंतरच देव जास्त कळतो. तीच परीक्षा असते, सोडू का काय अशी वेळ तुमच्यावर येते. देवा तुझ्यापासून दूर जाऊ का काय अशी वेळ येते. तेव्हा जास्त आवाज द्या आणि देवाला धन्यवाद द्या, कारण आता वेळ शेवटची आहे. तुमची परीक्षा संपणार आहे. म्हणून तुम्हाला असं वाटतं की मला सर्वांनी सोडलेलं आहे, देवाने सोडलेलं आहे, आता मी मृत्यूमध्ये जाणार. सांगू द्या, तिथे विजय तुमचा देवानं घोषित केलेला आहे. स्थिर राहा आणि मला देवाला तुझ्या आत्म्याला काम करू दे, तुझ्या वचनाला काम करू दे. आता मी फाटलोय, तुटलोय, सर्वस्व माझं नाहीसं झालेलं आहे, पण देव तयार करायला चालू करतोय आता. म्हणून देवावरती भरोसा ठेवा. आजचा शास्त्र भाग आहे आपला 2 राजे 5 अध्याय. काढू नका, ऐका. नामान कोडीबद्दल आम्ही अनेकदा ऐकलं ना. नामान कोडी होता.
त्याला मी कुष्ठरोगसुद्धा म्हणतो. आणि हा खूप असा वीर होता. असाध्य त्याच्यासाठी काहीच नव्हतं. विजय म्हणजे जसं काय त्याला एक प्रकारची लहानशी गोष्टच होती. आणि अशा ह्या नामानाला ताकद कुणी पुरवलेली आहे? परमेश्वराने पुरवलेली आहे. तो आरामचा सेनापती होता. आणि त्या आराम राजालाही माहीत होतं की याच्याद्वारे माझं सर्वस्व आहे, याच्याद्वारे मला विजय मिळतो. म्हणून त्याच्या कोडकडे तो पाहत नाही आहे, त्याच्या वीरतेकडे तो पाहतो. पण नेमशास्त्र असं सांगतं, ज्याला कोड आहे त्याला समाजामध्ये स्थान नव्हतं, ज्याला कोड आहे त्याला चांगल्या माणसांमध्ये बसायची परमिशन नव्हती, तरी त्याला हा राजा आपल्या हुजरास ठेवतो. आणि या नामानाला वाटतं की आपल्याला जरा इस्रायलवरती छापा मारायचा आहे. म्हणा, छापा मारायचा आहे, धाड मारायची आहे. देवाने त्याला, परमेश्वराने हा विजय द्यायचं ताकद पुरवली होती. त्याच्याच मनात येतं देवाच्या निवडलेल्या लोकांवरती छापा मारायचा आहे, धाड मला टाकायची आहे. आणि तो धाडसुद्धा मारतो. परमेश्वर हे होऊ देतो, कारण योजना देवाची वेगळी आहे. आणि तो त्या ठिकाणी छापा मारतो, लुटतो त्यांना, आणि आपल्याबरोबर एका लहान मुलीला सुद्धा घेऊन जातो. काहीतरी योजना असते प्रियानो. मग इस्रायल लोकांनी काय करायला पाहिजे? का देवा असं का आमच्या जीवनात होतं? पण देवाला फक्त एकाचं जीवन आता पूर्ण बदलायचं होतं. आणि त्या मुलीला घेऊन तो घरी जातो. आणि घरी विचार करा, ती लहान मुलगी दुसऱ्यांच्या घरात राहील का? तिला करमेल का? तिचं मन रमेल का? म्हणून सुट्टीत कोणी कोणी मामाच्या घरी गेलतं का? मोठे लोकसुद्धा मामा आठवतोय ना सर्वांना. सुट्टी पडली की दुसरं कोण आठवत नाही आहे, मामाच आठवतो, मामीच आठवते. आणि गाणंसुद्धा आहे प्रियानो, झुक 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 आगीनं गाडी, धुराच्या रेषा हवेत सोडी, चला आपण मामाच्या गावाला जाऊया. का जाऊया? कारण मामा लाड पुरवतो. काय करतो? लाड पुरवतो. आणि सांगू देत, ती मूल तिथं रमतं. आणि रात्र झाली की काय म्हणतं? मामा मला घरी सोड, माझी आईची आठवण येते. मामा मला घरी सोड, माझ्या पप्पाची आठवण येते. आणि मग जो आनंदाने झुकझुक गाडीचं गाणं गातोय तो आता रडायला चालू करतोय. खरं आहे ना? वेळ आली ना तुमच्या सर्वांवर तशी? कारण आईची आणि वडिलांची ना आपल्या घराची आठवण येते. तसंच त्या मुलीला आपल्या घरची आठवण आली. ती सुद्धा रडली असेल, पण तो तिचा मामा नव्हता, ती त्याची मामी नव्हती. पण तिला राहणं भाग होतं, जबरदस्ती राहावं लागतं. कारण छापा टाकून त्या मुलगीला आणलं होतं, धाड टाकून त्या मुलगीला आणलं होतं. ती मुलीचं मन रमायला जरा वेळ लागला प्रियानो. जसं तुम्ही बघा, कुठे तर दुसऱ्या गावाला गेला तर तुमचं मन रमायला वेळ लागतो, पण एकदा रमला की मग तिथून तुम्ही जात नाही आहे. तसं कदाचित वचनाकडे तुमचं मन लागत नसेल, प्रार्थनेमध्ये तुमचं मन लागत नसेल, पण तुम्ही देवाला स्थान द्या, मन आपाप लागलं जाईल. आणि ती मुलगी त्या ठिकाणी रमली प्रियानो काही दिवसानंतर. आणि तिनं पाहिलं की ये मी ज्या घरात राहते त्या घरात सगळं चांगलं आहे, तो माझा अधिकारी स्वामी सुद्धा चांगला आहे, पण तो कोडी आहे. म्हणा, तो कोडी आहे, तो कोडी आहे. आणि तिला असं वाटतं, तेव्हा म्हणते, हा जर आमच्या इस्रायलमध्ये शमरूना त्या देवाच्या सेवकाला भेटला असता तर याचं कोड बरं झालं असतं. आमेन म्हणा. बघा, ती लहानशा मुलीला माहिती आहे की अजून सुद्धा इस्रायलमध्ये देवाचा सेवक अलीशा आहे आणि तो हा आजार बरं करू शकतो. पण देवाचं वचन असं सांगतं, त्या काळात सुद्धा लूकमध्ये आम्हाला पाहायला मिळतं, 4मध्ये इस्रायलमध्ये कोडी होते, पण एक सुद्धा त्या काळात बरा झालेला नव्हता. येशू स्वतः म्हणतोय, त्या काळात सुद्धा कोडी होते, त्या काळात अलीशा होता, पण कोणाला असं वाटलं नाही आहे की देवाच्या माणसाकडे जावं बरं व्हावं. आमीन म्हणत का? कारण त्यांनी देवाच्या माणसाला विसरलं होतं, कारण त्यांनी देवाला विसरलं होतं, कारण त्यांनी वचनाला विसरले होते. पण जेव्हा ही मुलगी म्हणते की माझ्या देवाच्या सेवकाला अलीशाला तो भेटला असता तर त्याचं कोड
बरं झालं असतं. हे शब्द नोकर ऐकतात, हे शब्द त्याची पत्नी ऐकते, हे शब्द त्या नामानाचे दास ऐकतात आणि त्याच्याकडे धावत जातात. अहो, तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. स्वामी तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. आणि जो नामान होता त्याची मनाची परिस्थिती जरा वेगळीच होती. देवा, मला सर्वस्व जर तू दिलेलं आहेस, सर्व जगातलं सुख मला दिलेलं आहेस, पण मी माझ्या शरीरात कोड वागवत आहे. मी ना माझ्या मुलाला जवळ करू शकतो, ना मी माझ्या मुलांना प्रेम देऊ शकतो, ना मी त्यांचं लालन पालन करू शकतो. या कोडामुळे मला दूरच राहावं लागतं, या कोडामुळे मला वेगळं राहावं लागतं, या कोडामुळे मला कुणालाही जास्त बोलता येत नाही आहे. म्हणून या रागामुळे तो लोकांवरती हमला जेव्हा करत असे तेव्हा तो विजयी होत असे, कारण मनामध्ये राग होता. तुम्हाला माहिती आहे का, आपल्यापेक्षा कोणी तर चांगलं करू लागलं तर त्याला कसं बाद करावं ही प्रेरणा आपण मनात घेत असतो. खरं आहे ना. एखाद्याने चांगली साडी घातली की दुसऱ्या आठवडी दुसरी बाई म्हणते तिनं चांगली साडी घातली, मी दुसऱ्या आठवडी चांगली साडी घालून जाईल. एखाद्याने चांगला शर्ट घातला की आम्ही म्हणतो त्यानं चांगला शर्ट घातला तर पुढच्या आठवडे मी त्याच्यापेक्षा चांगला शर्ट घालून जाईल. पण या नामानाच्या जीवनात असंच होतं. मी जर कोडे आहे, येणारा चांगला मनुष्य कितीही तो शोल्डर चांगला असू दे, तो त्याला कापल्याशिवाय राहतच नव्हता, त्याला मारल्याशिवाय तो राहतच नव्हता. या रागाच्या गर्वाच्या गोष्टीमुळे तो त्या माणसावरती वार करत असे. त्याची जिज्ञासा तशी होती, फक्त मारणं ही त्याची जिज्ञासा होती, त्याचा उद्देश होता. आणि हा शब्द जेव्हा त्याला ऐकायला मिळतं, कोणी तर आहे मला बरं करू शकतो विदाऊट औषध, विदाऊट मेडिसिन. आमचीसुद्धा परिस्थिती आज अशीच आहे. गोळ्या नको, औषध नको, कोणी तर माझ्यासाठी प्रार्थना करावी मी बरी व्हावी. आमेन म्हणाल का. आणि तो माझा प्रभू येशू आहे, तो माझा प्रभू येशू आहे. आणि मग त्याला आनंद वाटतो. तो राजाकडे जातो आणि म्हणतो, ज्या मुलगीला मी धरून आणलेले आहे तिच्या मुखातले हे शब्द आहेत, तर राजा माझ्यासाठी तो काहीतरी कर. राजाचं त्याच्यावर प्रेम असतं आणि तो त्याच्याकडे एक लेटर पाठवतो, पत्र पाठवतो आणि म्हणतो, सैन्याचा एक पंच घे, सोनं घे, चांदी घे, कपडे घे, हे सर्व घेऊन त्या राजाकडे जा. आलिशाकडे नाही. कोणाकडे नाही आहे? आलिशाकडे नाही, संदेशाकडे नाही, तर या राजाकडे जा आणि त्या राजाला हे लेटर दाखव, तो तुला बरं करेल. आणि नंतर मोठ्या उमेदीने तो नामान कोडी त्या इस्रायलकडे जात आहे, शमरोनाकडे जात आहे. आणि त्याच्या मनामध्ये प्रेरणा आहे, आता मी बरा होणार, मी माझ्या मुलांना जवळ करणार, मी त्यांची मया करणार, मी सर्वांशी प्रेमाने राहणार, आता मी या रोगातून बरं होणार आहे. या आशेने तो त्या रथात बसतो आणि मोठे स्वप्न त्याच्या मनामध्ये रंगत असतात की आता मी बरा होणार आहे, आता मी बरा होणार आहे. कदाचित तुम्ही अशाच प्रकारे घरातून निघताना विचार करत असाल की मी संकटातून बाहेर पडणार आहे मंदिरात आल्यानंतर, मी दुःखातून बाहेर पडणार आहे मंदिरात आल्यानंतर. असे स्वप्न घेऊन आम्ही मंदिरात येतो, तर जाणून घ्या हे स्वप्नच तुम्हाला बरे करणार आहे. कारण देव तुमच्या मुखातील शब्द ऐकत आहे, तुमच्या कल्पना तो पाहत आहे. म्हणून स्वप्न पाहणं चांगलं आहे. प्रभूकडे येत असताना असं तयार व्हा की तू मला मंदिरात भेटल्याशिवाय राहणार नाही आहेस, तू माझी व्यथा ऐकल्याशिवाय राहणारच नाही आहेस. मी असा तयार होऊन येईन. कदाचित आज आमचं तयार होणं तसं नसेल. आम्ही फक्त आरशापुढे बघतोय मला जायचं आहे म्हणून जात असेल तर ते स्वप्न पूर्ण होत नाही आहे प्रियानो. मग या ठिकाणी काय घडतं बघा. मोठ्या उमेदीने तो तिथे येतो, राजाला तो लेटर दाखवतो, राजा तो लेटर वाचतो आणि काय करतो माहिती आहे काय? ॲक्शन काय बघा. राजा तो लेटर वाचताच आपल्या शरीरावरची कपडे फाडून टाकतोय आणि म्हणतोय मी काय देव आहे का याला बरं करायला? मी कोण आहे? आणि तो मुद्दाम तसं करत आहे. आरामचा राजा, त्याला काहीतरी निमित्तच पाहिजे मला मारण्यासाठी, त्याला निमित्तच पाहिजे आमच्यावर युद्ध करण्यासाठी, म्हणून तो आक्रोश करतो. आणि हाच आक्रोश अलिशाच्या कानावर जातो. कोणाच्या कानावर जातो?
देवाच्या सेवकाच्या कानावर जातो आणि तो निरोप पाठवतो त्या इस्रायलच्या राजाकडे, अरे अजून देवाचा माणूस जिवंत आहे, अजून देव परमेश्वर जिवंत आहे. आमेन म्हणाल का? तू भिवू नकोस. का वस्त्र फाडतोस? का दुःखी होतोस? का रडतोस? तुझ्यावर युद्धाची पाळी येणार नाही आहे. आज देखील देव इथे आहे. त्याला मजकडे पाठव, त्याला मजकडे पाठव. आता नामांची परिस्थिती परत बदलली. मला लेटर तर दिले राजाकडे, आता हा पाठवतोय अलिशाकडे. कोणाकडे? अलिशाकडे. ठीक आहे, इथं नाही ना बरं होत, त्याच्याकडे जाऊन बघूया. आणि ते सर्व सोनं चांदी कपडे घेऊन रथासहित आपल्या शिपायासह तो अलिशाकडे जातो आणि मनात विचार करत आहे. रथातून जात असताना, रथातून म्हणा, रथातून जात असताना विचार करायला लागला आहे. ठीक आहे, आता काय विचार करतोय बघा. आता तो देवाचा सेवक येणार, माझ्या कोडांना तो स्पर्श करणार, तो माझ्या जखमांना हात लावणार आणि माझ्यासाठी काहीतरी विनंती करणार आणि मी बरा होणार. या आशेनं तो येत आहे. मनात आनंद आहे त्याच्या, दुःखी तो नाही आहे. आनंदाच्या उकळ्या मनामध्ये त्याच्या फुटत आहेत. खूप तो आनंदाच्या भरात तिकडे वाटचाल करत आहे आणि वाटचाल करत असताना त्याचा रथ बरोबर अलिशाच्या घराच्या समोर थांबतो आणि अलिशाचा दरवाजा ठोकला जातो. नामान तुम्हाला भेटायला आलेला आहे, दार उघडा. अलिशाला त्याचं महत्त्व नाही आहे. तो मोठा अधिकारी आहे, तो मोठा शूरविरुद्ध आहे, याच्याशी त्याचा काहीही संबंध नाही आहे. कारण त्याला माहिती आहे राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू माझा देव आहे, याच्या पुढे कुणीच मोठा नाही आहे. म्हणून तुम्हाला सांगण्याचा अर्थ, कोणीही जर मोठा आला आणि देवाच्या प्रार्थनेमध्ये तुम्हाला अडकळण करू लागला तर उठू नका. आधी प्राधान्य देवालाच द्या. तो बाहेर आलेला नाही आहे, आतूनच निरोप पाठवतो. त्याला सांग, बाहेर आलेला नाही म्हणा. बाहेर आलेला नाही आहे अलिशा, दार उघडलेलं नाही अलिशाने. आपल्या दासाकडे म्हणतोय, जा त्याला सांग, जा. दाससुद्धा तो बाहेर येताना हळूच दार उघडतोय. म्हणतोय, अलिशाने सांगितलेलं आहे, देवाच्या सेवकाने सांगितलेलं आहे, तू जा यार्देनेमध्ये डुबक्या घे, शुद्ध हो. आमेन म्हणाल का? आता मला सांगा, त्या ठिकाणी तुम्ही आहात, काय केलं असतं? राग आला असता का नाही? इतकं शांत राहू नका हो, भीती वाटते मला. आमेन. कळत असेल तर होय तर म्हणा. राग येतोय ना. आता उदाहरणार्थ तापाने तुम्ही फणफणत आहात, डॉक्टर तर राहत आहे आणि तो डॉक्टर म्हणतोय, बाबा जा, नंतर ये जा. काय म्हणाल तुम्ही? अहो डॉक्टर, लय हाल चालले, लय पेन व्हायला लागलेत, खूप त्रास व्हायला लागला आहे, एक इंजेक्शन तर द्या, एक गोळी तर द्या, म्हणजे मी घरी नाल निघून जाईल. त्याची पाठच सोडत नाही तुम्ही. पण या ठिकाणी वेगळंच चालले, तो बाहेरच येत नाही आहे. आता ह्याला राग आला, कारण तो कोण होता? शूरवीर योद्धा होता. त्याला माणसं मारणं अवघड नव्हतं, माणसं मारणं अवघड नव्हतं. रागाच्या भरात तो संतप्तोय, चिडतोय आणि आपला रथ परत ओळखतोय रागाने. आता मी गेल्यानंतर ह्यांना काही सोडणार नाही, बरोबर आहे ना? मी तुम्हाला काही सोडणार नाही, ह्या भावनेने तो रथ ओळखतोय. देवाचा आत्म्याने त्याच्या दासामध्ये काम केलं आणि तो त्याला म्हणतोय, स्वामी, महाराज, राजे, जर देवाच्या सेवकाने तुम्हाला मोठं काम काही तर सांगितलं असतं तर तुम्ही केलं नसतं का? आमेन म्हणाल का? केलं असतं ना. कोणी तर बघा, काम काय होत नाही म्हटलं ना, लिंबू काप, कांदा काप, कोंबडं काप, बकरं काप, हे कर ते कर, करायला मी भेट नाही हो. तसं इथे घटना तीच घडत आहे. त्याला काही करू वाटत नाही. तो परत टर्न होत असताना म्हणतोय, एक करून तर बघा, ही गोष्ट करून तर बघा. मग म्हणतोय, ठीक आहे, तू म्हणतोयस तर ठीक आहे, पण मी तुला एक विचारू का? आपल्या देशामध्ये 2च नदी आहेत, बरोबर आहे? अबाना आणि पर्पर. अबाना आणि म्हणा, अबाना, पर्पर, ह्या नद्या 2 आहेत आणि त्या यार्देनपेक्षाही उत्तम आहेत. त्यामध्ये मी डुबलो नसतं का? त्यामुळे मी आंघोळ केली नसती का? त्यामध्ये मला शुद्ध होता आलं नसतं का? आणि हे सांगतो, यार्देत जाऊन तू शुद्ध हो. तरी तो म्हणतोयस म्हणून मी करतो. आणि परत तो शांत होऊन यार्देनेकडे जातो. कुठे जातो म्हणा? कुठे जातो? यार्देनेकडे जातो.
आणि अर्जुनीकडे गेल्यानंतर काय घडतं बघा. तो जात असताना किती डुबक्या सांगितलेल्या आहेत? किती डुबक्या सांगितलेल्या आहेत? 7 डुबक्या सांगितलेल्या आहेत. आणि 7 डुबक्या घेत असताना त्याची तयारी होती. 7 डुबक्या घेण्याची तयारी होती. कपडे काढतो, पाण्यात बुडतो, शरीराकडे बघतो, काही जरा तर कुठं काही झालं आहे का, जरा तर कुठं काय बदल होतो आहे का? काहीच बदल नाही आहे. परत दुसरी डुबकी घेतो, परत शरीराकडे बघतो, तिसरी घेतो, चौथी घेतो आणि मनामध्ये वाटतं जरा बी फरक पडला नाही हो. जसं डॉक्टरकडे इंजेक्शन घेणारे लगेच 2 दिवसात जात आहे. डॉक्टर तुम्हाला इंजेक्शन दिलं, काहीच बरं वाटलं नाही, मग तो म्हणतो दुसऱ्या साईडला घे, तिथंही देऊन टाकतो. मग काय होतं बघा, परत त्या डॉक्टरकडे 2 दिवसात जातो, 50% बरं झालं आहे. मग तो म्हणते आता काय करू, गोळ्या घे. आता काय कर, गोळ्या घे. त्याचं पॉकेट भरलं हो 3 टाईम. तसं इथं त्या नामानाच्या जीवनात 5 वेळेस डुबक्या घेतल्या, काहीच बदल नाही आहे. आणि मग 6वी डुबकी घेतो, तरी काही नाही आहे. आणि जेव्हा 7वी डुबकी घेतो आणि बाहेर येतो, पूर्ण बरा झालेला आहे. आणि स्किन कशी झालेली आहे? लहान लेकरासारखी झालेली आहे. कशी झालेली आहे? सांगण्याचा अर्थ इतकाच, 7च डुबकी का आलिशाने घ्यायला लावली आम्हाला माहीत नाही आहे, बायबलमध्ये लिहिलेलं नाही आहे. खरं आहे ना? अरे होय तर म्हणा, मी कुठे एक्झामवर म्हणून तुमच्याकडे आलो आहे. होय तर माहीत नाही तर म्हणा, तर माहीत नाही आहे. मग 7 डुबक्या का घ्यायला लावल्या? नाही, आम्ही लहानपणापासून ऐकलं 7 डुबक्या घ्यायचं. गाणं सुद्धा लिहिलं आहे त्याच्यावर, माहिती आहे ना तुम्हाला? अलशा की ना मानने बात मान कर, यार दिन नदी में डुबकी लगाई, डुबकी लगाई रे बाबा डुबकी लगाई, डुबकी लगाई रे बाबा डुबकी लगाई. अरे होय तर का नाही? 1 नहीं 2 नहीं 3 4 5, 5 नहीं 6 नहीं 7 बार लगाई. समजलं का नाही? आणि लहान लेकरं डान्स बी भारी करतात, मोठे बी करतात. आता जर तुम्हाला मी म्हटलं असतं उभा राहू आपण डान्स करूया, तर खरंच सांगतो तुम्ही म्हातारपण, मध्यमवर्ग सगळं विसरून डान्स केला असता माझ्याबरोबर. आमेन. तसा हा डुबकी घेतोय. पण 7 डुबक्यांचं उत्तर आपल्या बायबलमध्ये आहे, लेवी 13मध्ये लिहिलेलं आहे. काढू नका, ऐका. ज्याला कोड आहे, ज्याला कुष्ठ आहे, त्याचं परीक्षण याजक करायचा. आणि तो याजक काय करायचा, त्या माणसाला एका अंधार कोठडीमध्ये बंद करायचा आणि 7व्या दिवशी त्याला बाहेर काढायचा आणि त्याच्या शरीराचं निरीक्षण करायचं आणि ठरवायचं ते कोड जर वाढत असेल तर तो कोडी आहे, आणि जर तो डाग वाढला नसेल, तसाच असेल तर तो चांगला आहे. आमेन म्हणाल का? उत्तर कळालं का? 7च डुबक्या का? आता ऐका, आणि आहे त्याच्यात काहीतरी. पहिली डुबकी घेतली, 1 दिवस झाला. आमेन म्हणा. दुसरी, तिसरी, चौथी, 5वी, 6वी, 7वी म्हणजे 7 दिवस डुबकी. इथे 7 दिवस तयार झालं म्हणजे नेमशास्त्र पूर्ण झालं. आमेन म्हणाल का? कळालं का? आलिशानं नेमशास्त्र मोडलेलं नाही आहे, कारण परमेश्वराचा हा नेम होता. कोळी आणि कुष्ठरोग्यांचं परीक्षण तुला असं करायचं आहे, त्यात 7 दिवसाचा काळ जायला पाहिजे. म्हणून तर यार्दनीच्या पाण्यात जेव्हा तो बुडला तेव्हा तो नाईटमध्ये आला, आणि वर आला तो दिवसामध्ये आला. नाईट अंधारात, खाली गेला अंधार, वरती आला प्रकाश. म्हणजे अशा प्रकारे 7 दिवस पूर्ण झाले आणि नेमशास्त्र पूर्ण करण्यात आले. म्हणून तर त्या यार्दनीमध्ये त्याला 7 डुबक्या घेण्यासाठी सांगितलं. आणि दुसरा आता त्याचा पर्पज बघा, 7च का, तर देवाचं वचन सांगतं, नीतिसूत्र याचा 6वा अध्याय 19 आणि 17 ते 19 मध्ये, देवाला 6 गोष्टी आवडत नाही आहे, तर 6 नाही तर 7 गोष्टी. नीतिसूत्र याचा आपण 6वा अध्याय 17 ते 19 वाचा. मिळाल तर वाचा. बरोबर आहे, बरोबर. 17. उन्मत्त दृष्टी, लबाडी बोलणारी जीवा, निर्दोष रक्त पाडणारे हात, दुष्ट योजना करणारे अंतकरण, दुष्कर्म करण्यास त्वरेने धावणारे पाय, लबाड बोलणारा व खोटा साक्षी व भावबोध वैफल्य उत्पन्न करणारा मनुष्य, ह्या त्याहून. आमेन. कळालं का? या सर्व गोष्टी त्या नामान पडीमध्ये होत्या. उन्मत्त दृष्टी का होती त्याची?
कारण त्याला विजयी मिळवण्याचं काय होतं, शक्ती होती. आणि तो कसा होता पुढं सांगितलेलं आहे. त्याची जीवा कशी होती, तो निर्दोष रक्तसुद्धा पाडायचा. पुढं त्याचं दुष्कर्म करणारे हात आहेत, पाय आहेत, अंतकरण आहे, लबाड आहे, वैर निर्माण करायची भावना त्याच्यामध्ये आहे. म्हणून प्रत्येक डुबकीला या 7 गोष्टी त्याच्या जीवनातून बाहेर निघून गेल्या. आमेन म्हणाल का? कदाचित आमच्या जीवनामध्ये सुद्धा असं असतं की 7 आत्मे आम्ही घेऊन फिरत असतो. आणि देवाचं वचनामध्ये तसं सांगतं की या यार्देनंच का 7 डुबक्या त्याला घ्यायला गेल्या, तर या 7 गोष्टीसुद्धा देवाने त्याच्यातल्या बाहेर काढल्या. म्हणून आम्हाला पाहायला मिळतं यार्देनचीच का निवड झाली, तर देवाचं वचन सांगतं जे यार्देनेला दुभागण्याचं सामर्थ्य देवानं एलियाला दिलं होतं, अलिशाला दिलं होतं. आणि त्याच यार्देनमध्ये योहानाने बाप्तिस्मा केला लोकांचा. त्याच यार्देनमध्ये येशूचा बाप्तिस्मा झाला. त्याच यार्देनमध्ये अलिशाचं पालनपोषण करण्यात आलं. त्याच यार्देनना लोटाने निवडून घेतलं होतं. आणि तीच यार्देन आमच्यासाठी आज दुभागत आहे. या 7 गोष्टी आहेत प्रियानो. आणि तुम्हाला सांगू दे, हे 7 जे आत्मे आहेत ते आज देखील मनुष्यामध्ये काम करतात. जे नीतिसूत्र आम्ही वाचलं 6 अध्याय 17 ते 19 मध्ये, तसं लूक 8:2 मध्ये आम्हाला पाहायला मिळते अशाच प्रकारचे 7 आत्मे मगदलीन मरियामध्ये होते. म्हणा, मगदलीन मरियामध्ये होते. किती आत्मे होते? 7 आत्मे होते. आणि ते देवाने 7च्या आत्मे काढून टाकले. तसं या नामांच्या जीवनातील 7 दुष्टाचे आत्मे परमेश्वराने या डुबक्याद्वारे काढून टाकलं, त्याला लहान लेकरासारखं शुद्ध पवित्र केलं. तोच देव म्हणतो मी तुला धुणार नाही आहे काय, मी तुला तयार करणार नाही आहे काय. म्हणून देवाचं वचन सांगतं माझ्या वचनरूपी पाण्याने मी तुला शुद्ध करणार आहे, म्हणजे तू विना डाग विना सुरकुती असणार आहेस. आमीन म्हणा. आता प्रश्न पडतो, जे माझ्यासारखी जरा सुरकुत्या पडलेल्या आहेत, जर माझ्यापेक्षा जास्त माझ्या आत्तूला सुरकुत्या पडलेल्या आहेत, त्याचं काय? पण जेव्हा देव धुतो तेव्हा विना डाग विना सुरकुती तुम्ही असणार आहात. आमेन. ठीक आहे. मग आम्हाला पाहायला मिळतं, पण हे 7 आत्मे जेव्हा देव बाहेर काढतो तेव्हा आम्ही लहान लेकरासारखं बनतो, त्याच्या राज्याचे वाटेकरी होतो. पण आम्ही चुकलो तर पुन्हा हे 7 आत्मे आमच्यात घुसतात आणि ते पूर्वची परिस्थिती होती आमची त्याच्यापेक्षाही बिकट परिस्थिती आमची होते, नाशास कारण होतं. म्हणून खंबीर असं विश्वासात उभी राहा, दृढ राहा, देव तुमच्या बाजूने आहे. म्हणून आम्हाला देवाचं वचन सांगतं यशाया 11 मध्ये परमेश्वर म्हणतो मी तुला माझ्या आत्म्याने भरणार आहे. म्हणून ते 7 आत्मे आज तुमच्याकडे आलेले आहेत प्रियानो. पहिला परमेश्वराचा आत्मा, ज्ञानाचा आत्मा, संवेदनशीलपणाचा आत्मा, सुज्ञपणाचा आत्मा, शांतीचा आत्मा, परमेश्वराला ज्ञानाचा आत्मा आणि भयाचा आत्मा आज तुमच्यामध्ये काम करणार आहे. त्यातला एक महत्त्वाचा आत्मा आहे की परमेश्वराला भेलं पाहिजे, तरच त्याचे आत्मे आमच्यामध्ये काम करतात. यशाया 11 मध्ये वाचा, हे 7 आत्मे आमच्यामध्ये असणं गरजेचं आहे. तेव्हाच आमचं तारण होतं, तेव्हाच आम्हाला विजयी प्राप्त होतो. म्हणून तर देव काही गोष्टी सांगतो त्या ऐकायला शिकलं पाहिजे. वेळ लागेल पण देव तुम्हाला सोडत नाही आहे, देव तुम्हाला टाकत नाही आहे, देव तुम्हाला सोडत नाही आहे. परिस्थिती कितीही असू दे, वाईट असू दे, नकारार्थी असू दे, अशक्य असू दे, पण जेव्हा देव बदलतो तेव्हा अशक्यला शक्य करतो. सर्व काही देवाच्या हातात द्या. दुःख आलं तरी धन्यवाद द्या. मला माहिती आहे मी त्यातून गेलेलो आहे प्रियानो. दुःखात स्थिर राहणं खूप अवघड आहे, सांगणं खूप सोपं आहे, स्थिर राहा स्थिर राहा स्थिर राहा. पण ज्याच्यावर गुजरतं, ज्याच्यावर ती वेळ येते त्यालाच ते माहीत असतं कसं बाहेर पडायचं आहे. पण एकच मला माहिती आहे, ते तुम्हालाही सांगतो, भरोसा तुटू देऊ नका. कारण तुम्हाला सांगतो
का संकट, का दुःख, का वेदना, का सर्व काही आमच्यावरच येत असतात? तर पहिलंच मी तुम्हाला सांगितलेलं आहे, कारण तुम्ही पास होणारे लोक आहात. आणि देवाची योजना आहे की सोनं जसं 7 वेळेस अग्नीमध्ये तप्त करतात तेव्हा ते सोन्याला सोनं म्हणतात, तसं तुम्हाला आणि मला या परीक्षेतून जाऊन शुद्ध व्हायचं आहे. आणि तेव्हाच तुमच्या शरीरावरती सोनं ते पिवळसर उठून दिसतं. म्हणून जेव्हा तुमची परीक्षा होते तेव्हा धुण्यास त्याने चालू केलेलं आहे. तुम्हाला तुमच्यातले ते गंज काढायला चालू केलेले आहेत, तुमच्यातले ते आजार काढायला चालू केलेले आहेत, तुमच्यातलं भय काढायला चालू केलेलं आहे, तुमच्यातल्या सैताना पाशाला त्याने काढायला सुरू केलेलं आहे. कारण ती पवित्र अग्नी तुमच्यावरती उतरलेली आहे. अग्नी काय करते? पवित्र करते. अग्नी काय करते? शुद्ध करते. तीच अग्नी देवाचं वचन आहे प्रियानो. म्हणून देव म्हणतो माझं वचन हातोड्यासारखं आहे, माझं वचन अग्नीसारखं आहे, ज्याच्यावर येतं तो शुद्ध होतो. म्हणून तुम्हाला सांगू द्या, सोनं कुणाकडे आहे असं नाही आहे, थोडेफार असतं सोनं आहे. सोनं का आवडतं आम्हाला? घालावं म्हणून घालतं का? नाही आहे. वचन सांगतं तू तुझे पैसे खर्चून सोनं विकत घे. प्रगटीकरणमध्ये सांगितलेलं आहे. कारण हे भूषण आहे प्रियानो. तसंच देव म्हणतो मी जेव्हा तुला सजवेल तेव्हा तुझ्या हातामध्ये अंगठी घालेन. काय घालेन? अंगठी घालेन, पायात जोडे घालेन. तसं सोन्याकडे बघून आपण शिकलं पाहिजे. मी घालतोय, मी असंच घालत नाही आहे, तर त्या सोन्याचा मी पुढे जाऊन प्राऊड मारतोय. इतक्या लाखाचा आहे, इतक्या तोळ्याचं आहे, इतक्या भाराचं आहे. बरोबर आहे की नाही? मग म्हणा की होय. तसं देव म्हणतो तू बडाई मार, माझी मार. म्हणून कोणी रथाची, कोणी राज्याची, कोणी शौर्याची, कोणी आपल्याकडच्या सैन्याची बडाई मारतं, पण आम्ही ते लोक आहात की देवाची बडाई मारणारे असे. म्हणून माझ्याकडे तो प्रभू आहे असं सांगायला आम्ही